कसे आहात बालमित्रांनो? तुम्हाला कोणी रस्त्यात भेटलं तर तुम्ही कसं अभिवादन करता? हॅलो म्हणता की जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, सुप्रभात? अनेक प्रकारे अभिवादन केलं जातं. पण जर आपण सुप्रभात, जय श्रीराम म्हटलं, जय श्रीकृष्ण म्हटलं तर दिवसाची सुरुवात पण चांगली होते देवाच्या नावाने आणि समोरच्या व्यक्तीला पण आपल्याबद्दल आदर वाटतो. आपण जेव्हा घरी असतो, आपल्याकडे आजोबा किंवा आपले मावशी काका कोणी येतात, आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. किंवा घरी पण बरेच जण अजूनसुद्धा शुभम करोती म्हटलं संध्याकाळचं की घरच्या मोठ्यांना सगळ्यांना नमस्कार करतात. तर जेव्हा आपण नमस्कार करतो तर तेव्हा ते आपल्याला काय म्हणतात? आशीर्वाद देतात, सुखी राहा म्हणतात. तर त्यांची जी हे वाक्य असतात आपोआप मनापासून आलेले असतात आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतोच. आणि जेव्हा आपण ही क्रिया करतो, खाली वागतो, त्यावेळेला काय होतं माहिती? रक्ताचा प्रवाह मेंदूकडे जातो. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो, जास्त होतो आणि मेंदू पण आपला कार्यक्षम होतो. आपला अहंकार गळून पडतो. आणि म्हणूनच तर वारकरी लोक एकमेकाला भेटले की आधी नमस्कार करतात, माऊली म्हणतात ते एकमेकाला. मग तो लहान असो चाहे मोठा असो, मोठी व्यक्ती पण लहानाला नमस्कार करते. या नमस्काराने कोणाचे प्राण सुद्धा वाचू शकतात. ते कसे? याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. महाभारतचं युद्ध तुम्हाला माहिती आहे ना? कौरव आणि पांडवांच्या मध्ये झालं होतं. ते लोक भाऊ भाऊच होते, चुलत भाऊ, पण राज्यासाठी त्यांच्यात आपसात भांडणं झाले. कौरवांनी पांडवांचा अधिकार नाकारला, त्यांच्या आयुष्याचं राज्य त्यांना द्यायला मना केलं. आणि हे युद्ध जेव्हा होत होतं, अनेक दिवस झाले. भीष्म पितामह जे होते, त्यांचे आजोबा खूप पराक्रमी होते, पण तरीही पांडव हारत नव्हते. का? कारण त्यांचा सत्याकडचं, त्यांची बाजू सत्याची होती. म्हणून एक ज्या राजाचं आपण अन्न खातो त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, या दृष्टीने सगळे सैनिक लोक त्यांच्याकडनं काम करत होते. पण प्रत्येक जण, मग तो सैनिक असो चाहे कोणी असो, पण मनाने तो अर्जुनाकडनंच होता. म्हणजे पहा, चांगलं काम केलं तर सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याकडे असतात. तर हा दुर्योधन जो होता तो खूप कंटाळला होता. खूप तो टोमणे मारायला लागला मग भीष्म पितामह की असं कसं तुम्ही इतके पराक्रमी आणि पांडवांना हरवू नाही शकत. तर एक दिवस त्यांनी प्रण केला की उद्या मी पांडवांचा संहार करेनच. आता सगळे घाबरून गेले. आता तर नक्की हे करतील पांडव, तर झालं, तर पांडव राहत नाही, हे पराक्रमी आहेत. कृष्ण द्रौपदी जवळ गेले, तिला म्हणाले चल माझ्याकडे, माझ्यासोबत चल. आणि तिला ते भीष्म पितामहाकडे घेऊन गेले. तिथे तंबू होतं, तंबूत राहायच्या. युद्धाच्या वेळेला सगळे सैनिक तंबूमध्ये राहत होते, तिथे तंबूत घेऊन गेले. आणि ते स्वतः कृष्ण बाहेर उभे राहिले आणि तिला म्हणाले तू आतमध्ये जा आणि त्यांना नमस्कार कर. ती आतमध्ये गेली द्रौपदी, तिने नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर नकळत त्यांच्या तोंडून शब्द निघाले, अखंड सौभाग्यवती भव. सौभाग्यवती म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे तिला सौभाग्यवती म्हणतात. आता त्यामुळे मीच स्वतः प्रण केला उद्या मारायचं पांडवांना, आणि मी हा वर देऊन बसलो. त्यांच्याबरोबर लक्षात आलं की हे नक्की श्रीकृष्णाने सांगितलं असेल. त्यामुळे कोणाबरोबर आलीस तू? एकटी नाही आली आहे. तर ती म्हणे हो कृष्णाबरोबर. कुठे आहेत कृष्ण? म्हणे बाहेर उभे आहेत ते. मग ते गेले, श्रीकृष्णांना त्यांनी पण नमस्कार केला. श्रीकृष्ण म्हणाले द्रौपदीला, बघ, तुझ्या एका नमस्काराने तुझ्या पतीचे प्राण वाचवले. तू जर का रोज पितामहांना नमस्कार केला असता, कौरवांनी पांडवांना नमस्कार केला असता, तर आज युद्धच नसतं झालं. आहे की नाही बालमित्रांनो? अहंकार गळून पडतो जेव्हा आपण नमस्कार करतो. त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आदर असतो. असा आदर प्रेम जर प्रत्येकाबद्दल असलं, एकमेकाबद्दल,
आदर असला, आपण नमस्कार केला तर समोरच्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल प्रेम आणि आदर होतो. मग जगातलं सगळं राग द्वेष निघूनच जाईल. सगळे प्रेमाने एकमेकासोबत राहतील. बरोबर की नाही? कशी वाटली ही गोष्ट? पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.